नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो विषय असा आहे की अनेक लोकं मायनर मुलांच्या नावाने, लहान मुलांच्या नावाने मिळकती घेतलेल्या असतात किंवा त्यांच्या नावावर मिळकती असतात. त्या मिळकती जर विकायच्या असतील, तर काय करावे? त्यासाठी परवानगी लागते. तर ती परवानगी कुठून मिळते? तर मित्रहो, लहान मुलांच्या नावावरची जर मिळकत तुम्हाला विकायची असेल, तर तुम्हाला ती परवानगी घ्यावी लागते. ती जिल्हा न्यायाधीशाकडनं घ्यावी लागते. जे मुख्य जिल्हा न्यायालय असतं, त्याच्यातले मुख्य न्यायाधीश जे असतात, त्यांच्याकडे दावा दाखल करावा लागतो, की आम्हाला अशी ही अपात्र लहान मुलाच्या नावाने ही मिळकत आहे आणि ती विकण्यासाठी आम्हाला गरज आहे. काय गरज आहे? ती नितांत गरजेचे कारणं त्याच्यात द्यावी लागतात. ते दावा दाखल केल्यावर त्यासाठी पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये एक नोटीस द्यावी लागते. नोटीस आल्यावर त्याच्यात साधारणतः महिना 2 महिन्यानंतर जर न्यायाधीशांना असं वाटलं की तुमचं कारण बरोबर आहे आणि याच्यात मायनरला कुठलाही धोका नाही किंवा त्याचा फसवणूक होत नाही आहे, तर न्यायाधीश तुम्हाला तसा आदेश देऊ शकतात की बाबा हो, तुम्ही ही मिळकत विकू शकता. पण ते आदेश देताना त्या आदेशामध्ये ते अशा तरतुदी करू शकतात की बाबा ही मोबदला किंमत जी येईल याच्यातली, या मोबदला किमतीतली फ एक इतके टक्के, 50%, 25% इतकी रक्कम तुम्ही त्या लहान मुलाच्या नावाने एफ-डी कराल आणि त्या एफ-डीचं सर्टिफिकेटची कॉपी तुम्ही न्यायालयात दाखल कराल किंवा याच्यातनं त्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या रकमेचा वापर होणार असेल, तर ते सुद्धा सिद्ध करावं लागतं. तेव्हा कसं त्याच्या फायद्यासाठी हे केल्या जात आहे आणि का ह्या लहान मुलाच्या नावावरची मिळकत विकणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारची तरतूद तुम्हाला हे करायला तुम्हाला न्यायालयात दावा नक्कीच दाखल करावा लागतो. त्याच्यासाठी वकील लागतो, त्याच्यासाठी कोर्ट फी लागते आणि साधारणतः ह्या सर्व प्रक्रियेला कमीत कमी 6 महिन्याची मुदत लागते. याची हे लक्षात ठेवा. मला असं वाटतं की मी खूप सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर तो भरपूर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच फोन करून विचारू शकता. फोनवर सल्ला फी आकारली जाते. फोनच्या सल्ल्यासाठी सुद्धा हे लक्षात असू द्या. मोफत सल्ला देणं मला शक्य नाही. त्यामुळे तोपर्यंत खूप आनंदी राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.